भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणाऱ्या या महिन्याच्या अखेरीस ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। 100 उमेदवारांची पहिली यादी असण्याची शक्यता आहे। 2019-2014 मधील गमावलेल्या जागा या पहिल्या यादीत असणार आहेत। या महिनाअखेर भाजप लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुमारे 100 उमेदवारांची ही पहिली यादी असेल। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या जागा गमावल्या होत्या त्या पहिल्या यादीत असतील। यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 14 जागांचाही समावेश आहे। याशिवाय तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पंजाब, जम्मू काश्मीर, ओडिशा आणि महाराष्ट्राच्या गमावलेल्या जागांचा समावेश असणार आहे। त्यामुळे या यादीबद्दलची उत्सुकता शिगेला गेलेल्या महिन्याच्या अखेरीस ही यादी येण्याची शक्यता आहे। या यादीमध्ये नेमकं काय काय असतं, कुठले कुठले मतदारसंघ हे असतील या पहिल्या यादीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, आगामी काळात लोकसभा निवडणुका अगदी तोंडावरती आल्या आहेत। सर्वच पक्ष वेगाने कामाला लागलेले आहेत। त्यातच आता भाजप लोकसभेची पहिली यादी जाहीर करणाऱ्या या महिन्याअखेरीस त्या यादीची घोषणा होण्याची शक्यता आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील? निश्चितच कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच पार्श्वभूमीवरती भाजपकडून आता लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जी आहे ती याच महिन्याअखेरीस जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते, विशेषतः 1 वर्षापूर्वीच जे मतदारसंघ भाजपने गेल्या निवडणुकीमध्ये हरलेले होते त्याच्यावरती क्लस्टर प्रमुखांची नियुक्ती केलेली होती। एक क्लस्टर प्रमुख म्हणजे 3 हरलेल्या लोकसभांवरती प्रत्येकी एक नेत्याची निवड केलेली होती। त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होता आणि सातत्याने त्या मंत्र्यांना प्रत्येक महिन्यामध्ये या मतदारसंघाचे दौरे करायला सांगितले होते, बांधणी करायला सांगितली होती आणि म्हणूनच आता पूर्ण ताकदीने हरलेले मतदारसंघ पुन्हा एकदा जिंकण्यासाठी भाजप पहिली यादीमध्ये अशा उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे, जेणेकरून पुढच्या महिनाभरामध्ये निवडणुकीच्या त्या उमेदवारांना ताकदीनिशी ही निवडणूक जिंकता येऊ शकते। आणि म्हणूनच आता या यादीमध्ये कुठले कुठले मतदारसंघाचा समावेश होतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण नक्कीच चेतन, हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे की नेमकं या पहिल्या यादीमध्ये कुठले कुठले मतदारसंघ असतात। याबद्दल पुन्हा अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।